गुड मॉर्निंग गाईज. सो आजपासून मी करणार आहे डेली ब्लॉगिंग आणि डेली ब्लॉगिंगचा माझा आहे आजचा डे 1. सो इकडे मी मॉर्निंगला उठली आहे. इथे सर्वात पहिला मी माझ्या हेअरला कोंब करून घेतला आहे. हेअर कोंब कंप्लीट झाल्यानंतर इथे मी माझं फेसचं जे आहे डेली माझं रूटीन ते करणार आहे. इथे सनस्क्रीम अप्लाय करते फेसवरती बिकॉज की प्रोटेक्शन राहायला स्किनवरती. सो अप्लाय करून फेसवरती मी थोडासा मसाज करणार आहे आणि पूर्ण फेसवरती नीट अप्लाय झाल्यानंतर इथे माझे लिप्स जे आहे ते खूप ड्राय झाले होते, तर त्यामुळे थोडंसं वॅसलिन घेतलं आणि लिप्सवरती अप्लाय केलं. त्यानंतर इथं मी माझं जे रुटीनमध्ये डेली गरम पाणी पिते. सो गरम पाणी इथे पिऊन घेतलं. इथे जे आहे मला आता डेली ब्लॉग स्टार्ट करायचे आहे, तर मला इथे एकही सुट्टी नको आहे. कधीतरी जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आली तेव्हा मी स्किप करेन, बट मला आता डेलीचंच कंटिन्यू चालू ठेवायचं आहे बिकॉज की डेली रुटीनमध्ये मला माझ्या डेली ब्लॉगिंगसुद्धा ॲड करायचे आहे. सो इकडे मी घर जे आहे ते क्लीन करायला घेतलं आहे. पहिला झाडू मारून घेते. त्यानंतर खूप जास्त भूक लागली त्यामुळे नाश्त्याचं प्रिपरेशन केलं. इथे एक कांदा आणि एक टमाटा मी बारीक चॉप करून घेतलेला. त्याच्यानंतर मी ते मेयोनीज ॲड केली आहे. त्याच्यानंतर इकडे थोडंसं टमॅटो सॉस टाकला आहे मी. तुमच्या टेस्टनुसार तुम्ही टाकू शकतात. सो इथे मी टमॅटो सॉस पण ॲड केला आहे आणि जे आपण कांदा आणि टमाटा बारीक कापला होता तोही ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे. त्याच्यानंतर थोडंसं सॉल्ट आणि मसाला टाकून आपण ह्याचं टेक्स्चर मिक्स करणार आहे. त्यानंतर मिक्स झाल्यानंतर ह्याची अशी कन्सिस्टन्सी होईल. त्याच्यानंतर गॅसचा फ्लेम ऑन केला आहे डोशासाठी आणि त्यानंतर तवा ठेवला आहे. त्यानंतर तव्यावर चांगलं मी ऑइल ग्रीस केलं आहे आणि इकडे मस्त असा डोसा टाकलेला आहे. आता तुम्ही बोलाल डोसाचं बॅटर असं का दिसतं आहे. सो माझ्या मम्मीने ह्याच्यामध्ये नाचणीचं पण पीठ टाकलं होतं बिकॉज की तिला पौष्टिक खायची खूप आवड आहे आणि आम्हालाही पौष्टिक चारायची खूप आवड आहे. त्यामुळे त्याच्यानंतर हे जे बॅटर आहे आपलं ते त्याच्यावरती टाकलं आणि सगळीकडे असं पसरवून घेतल्यानंतर इकडे ह्याला आपण थोड्या वेळासाठी तरी शिजवून देणार आहे. इथं डोशाचा पूर्ण कॉर्नर मी बॅटरने फिल केला आहे आणि त्याच्यानंतर डोशावरती आपल्याला कॉर्नरला ऑइल सोडायचं आहे. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार ऑइल, घी, बटर काहीही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग अप्लाय करू शकतात. सो मी इथे ऑइलच अप्लाय केलं होतं आणि तुम्ही डोसा बघू शकतात किती टेस्टी दिसतो आहे. ऑइल अप्लाय करण्याचं रिझन असं आहे की डोसा कॉर्नरने क्रिस्पी व्हावा आणि कॉर्नर्स त्याचे तव्यापासून लवकर सुटायला पाहिजे त्यासाठी. सो तुम्हाला मी खालून डोसा दाखवते कसा शिजला आहे. तो मस्त असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे, खूप टेस्टी दिसतो आहे. सो इथे मी डोसा जो आहे तो खालती ठेवते डिशवरती. ह्याला ॲक्च्युली उत्तप्पा बोलतात आय थिंक. आणि तुम्हाला व्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.